नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या आपला 5 एकराचा चण्याचा प्लॉट आहे. दुबार पेरणीचा प्लॉट आहे. या पूर्ण बारीक निरीक्षण करून बघा. आपला प्लॉट पहा. हे बघा, दुबार पेरणी 21 नोव्हेंबरची पेरणी आहे. आज 17 डिसेंबर, तर पूर्ण 27 दिवस पूर्ण कंप्लीट झाले. आपलं 21 दिवसाच्या पेरणीचाही दिवस पकडायचा आहे. कारण की जेव्हा पेरणी केलेली होती तेव्हा शेत खूप ओलं होतं. कारण की चण्याचं कसं आहे, खोलीत टाका पण ओलीत टाका असा नियम आहे. आणि आपण 22 तारखेला पठाल केली आणि 23 तारखेपासून आपलं ओलीत चालू झालं. अडीच तासाची शिफ्ट दिली शेतकरी मित्रांनो. आणि तिथून सोमवार मंगळवारी पुन्हा वरचा पाणी आला. 8 दिवस तो अवकाळी पाणी चालला आणि ढगाळ वातावरणही होतं. तर ह्या जो 27 दिवसाचा जो पिरियड आहे शेतकरी मित्रांनो, तर ह्या 27 दिवसाच्या पिरियडमध्ये आपण एक फवारणी केलेली आहे आणि डवऱ्याचा फेर पण दिलेला आहे. डवऱ्याचा फेर जसा आपण दिल्या आणि फवारणी केली तर चण्याची वाढ बघा किती सपाट्याने होऊन राहिली शेतकरी मित्रांनो. तर आपला चणा शेतकरी मित्रांनो सध्याच वाढ पहा. प्रत्येक झाडाची वाढ 7 ते 8 इंच अशी झालेली आहे बघा. ह्या 6 ते 7 इंचाचा हरभरा आहे शेतकरी मित्रांनो. बघा किती आपण मोजूया शेतकरी मित्रांनो. हे बघा, बुडापासून हे 4 बोटं, 4 आणि 4 8, 8 आणि 2 10 बोटं, म्हणजे 8-9 इंचाचं झाड आहे आपल्या शेतकरी मित्रांनो हरभरा. बघा कुठे कुठे जास्त वाढ झालेली आहे. आणि याचे जे ब्रँचेस आहे शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे 1, 2, 3 असे कुठे कुठे थोमानुसार ब्रँचेस केलेले आहे. आणि ह्या आताच ब्रँचेस करून राहिला, नंतर किती ब्रँचेस करेल, म्हणजे फांदीला फांदी फांदीला फांदी असे जे ब्रँचेस केले शेतकरी मित्रांनो, तर जास्त फूल, प्रत्येक फांदीला फूल येईल आणि आपल्या उत्पन्नात वाढ होईल शेतकरी मित्रांनो. तर मला कमेंट आलेली होती शेतकरी मित्रांनो, म्हणजे कमेंट आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, तर फुलावर सुटला की सपाट्याने वाढ होते. तर होते शेतकरी मित्रांनो. जर आता तुरी बघा, पहिले शवरा सुटतो, नंतर त्याला फुलं लागते आणि फूल धरून तो शवरा वाढत असतो शेतकरी मित्रांनो. फुलच फूल दिसते. हे रब्बी हंगामातलं पीक आहे शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट, आपला हरभरा तिकडं 35 ते 35 दिवस झाले, 40 दिवस झाले का आपल्या जमिनीनुसार की हरभरा फुलावर सुटत असतो शेतकरी मित्रांनो. 30-35 दिवसात आपल्याला एकट-दुक्कट आपल्या शेतामध्ये हरभरा दिसतो. आणि जर तुम्हाला एकट-दुक्कट फूल दिसायला लागले की बघा, समजा आता एक उदाहरण घ्या शेतकरी मित्रांनो. जर समजा इथं फूल असलं, इथून जर यानं वाढ धरली तर तो प्रत्येक 1-2 इंचानं फूल टाकत असतो शेतकरी मित्रांनो. चालली फांदी वाढत 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 वाढत, तर ते सिरीज असते फुलाची. ते फूल धरून जर हरभरा वाढला तर आपला फायदा आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे कसा, जर इथंच जर फूल पकडलं आणि इथून जर वाढ त्याची खुंडली तर आपल्याला ॲव्हरेज कसा मिळेल. म्हणून आपण फूल जर एकट-दुक्कट शेतामध्ये दिसत असेल हरभऱ्याला, तर माती जर अशी सुकली असेल, ओलावा जर कमी असेल, तर निश्चितच आपण जर पाणी दिलं तर तो फूल धरून वाढतो शेतकरी मित्रांनो. आणि वाढ सपाट्याने होते. कारण की फूल धरण्याचा कालावधी आणि वाढीचा कालावधी एकच येतो. जर फूल धरून जर हरभरा वाढला तर आपल्या उत्पन्नात वाढ होते. नाही जर वाढला तर कोण्या हरभऱ्याला आपला दिसत असेल, ज्या भागात पाणी पोचलं नाही, ज्या भागात पाण्याचा निचरा होत नाही, त्या भागात एकच दशी राहते अशी उभी, त्यालाच फुलं येते साईडनं आणि तेच भरून जातं
आणि कायपट पडताना सोंग आले तेव्हा येते लहान लहान झाडं तुम्हाला दिसत असेल शेतामध्ये असं 1-2 कोणते राहत असतील म्हणजे 1-2 ठिकाण. तो जमिनीचा भाग आहे शेतकरी मित्रांनो. तर अशी प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो हरभऱ्याची. हे बघा आता हे झाड बघा, ह्या झाडाने बघा किती ब्रँचेस केले. इथे 2-3 झाडं आहे, एक झाड उपरून टाकू आपण. हे आता हे झाड बघा 1, 2, 3 म्हणजे असे फांद्या, ह्या महत्त्वाच्या फांद्या आहे शेतकरी मित्रांनो. आता हे झाड बघा 1, 2, 3, 4. आता ह्या फांदीला फांदी अशी लागणार मोठं झालं की. ह्या आपला हरभऱ्याला 27 दिवस पूर्ण कंप्लीट होता शेतकरी मित्रांनो. आणि ह्या 27 दिवसात पूर्ण हरभरा आपला चांगल्या प्रकारे आलेला आहे. जर हरभऱ्याची वाढ नसेल होत फूल धरून, तर तो हरभरा तिथं स्तब्ध झालेला आहे. काही ना काहीतरी कमतरता आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा ह्या हरभऱ्याला अजून काही वाढ आहे. हे बघा आगोरे काढत आहे. हे बघा हे हे बघा हे शेंडे काढत आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता काय झालं शेतकरी मित्रांनो, मी डवऱ्याचा फेर पण दिलेला आहे. 11 तारखेपासून डवरणी, 11-12 तारखेला डवरणी झालेली होती आपली. आणि आता जमीन सोकलेली आहे. आता समोरचं स्टेप आहे शेतकरी मित्रांनो, नंतर याला 25 तारखेपासून पाणी देण्याचं ठरवलेलं आहे. याला 25 तारखेपासून 4-4 घंट्याची शिप देणार आहे शेतकरी मित्रांनो. 25 तारखेपासून. तर आपल्या हरभऱ्याला 25 तारखेला दिवस म्हणजे आता पकडून घ्या, आज 27 म्हणजे 25 तारखेला दिवस किती टाईम आहे शेतकरी मित्रांनो. आजची 17 ते 3 20 आणि 5 म्हणजे 7 दिवस टाईम आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे 8 दिवस टाईम आहे आपल्याला पाणी द्यायला. म्हणजे 35 दिवसानं बरोबर पाणी मिळेल आणि आपल्याला कुठे ना कुठे एकट-दुकट येतं फुल पण दिसून येईल. 35 दिवसानं बरोबर पाणी जाऊन राहिलं शेतकरी मित्रांनो आपला चेन्याला. पाणी दिल्यानंतर निंदन, नंतर अजून एक फवारणी बुरशीनाशकाची. असं स्टेप बाय स्टेप आपलं हरभऱ्याचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो. जर माझं काही व्यवस्थापन चुकलेलं असेल, मी जर काही चुकीची माहिती सांगत असेल तर नक्की सांगा तुमचं चुकत आहे म्हणून. तुम्ही काही सांगता बा असं काही मी सांगत नाही शेतकरी मित्रांनो. कसं आहे, प्रत्येक शेतकरी आपल्या माहितीनुसार माहिती देत असतो, जसं त्याच्या लक्षात येते तसं. हे बघा आणि पिकाला फुल आलं की नक्कीच पिकाची वाढ चांगल्या तऱ्हेने आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो. एकदा वाढीला लागला हरभरा, कोणतीही बी एकदा कोणतेही पीक वाढ अवस्थात आलं की वाढलं की ते वाढीला लागत असतं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला हा असं वाटणार नाही हा 27 दिवसाचा हरभरा आहे म्हणून. हे बघा चांगला वाढून आला. पहिली पेरणी केली तर पहिला हरभरा नाही वाढला इथल्या सपाट्यानं. दुसरी पेरणी पहा कशी सपाट्यानं वाढली.